श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी प्रियांकाच किचनमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज आपण आंबे कसे पिकत घालायचे ते बघणार आहोत. जसे झाडाचे आंबे काढून आणायचे. हे बघा, आमच्या झाडांना असे आंबे आलेत. झाडाचा आंबा काढताना देठासह काढायचा पूर्ण वरून. हे बघा, असा देठासह आंबा काढून आणलाय. सगळे आंबे देठासह काढलेले आहेत. आणि आता हे बघा, 1 इंच ठेवून 1 इंच देठ असं ठेवून कट करून काढायचं बाकीचा राहिलेला देठ. हे जर आंब्याचा देठ जर काढला आपण तर आंब्याचा चीक सगळा त्या आंब्यामध्ये उतरतो आणि आंबा देठाच्या तिथं खराब होतो. त्यामुळे आंब्याचा देठ पूर्ण कधीच काढायचा नाही. असं हे कट करून घ्यायचं. किंवा तुम्ही झाडाचा काढताना पण तेवढा 1 इंच देठ ठेवूनच काढू शकता, पण बऱ्यापैकी तसा काढताना देठ पूर्ण निघतो. त्यामुळं पूर्ण लांब देठ आहे तिथूनच काढायचा आणि नंतर हे असं कट करून घ्यायचं घरी. हे बघा, अशा पद्धतीने सगळं कट करून घेते. आणि आंबे अजिबात आपटायचे नाहीत, पडू द्यायचे नाहीत हातातून. जर आंबा आदळला तर तो आंबा खराब होतो. ज्या ठिकाणी आदळला गेला तिथं खराब होतो. हे असं खाली अंथरून घ्यायचं. एक कापड तुम्ही जे असेल ते कापड अंथरू शकता. मी तर बेडशीट अंथरले आणि त्याच्यावर असं सगळं ह्याला आपण हे म्हणतो काड म्हणतो, ते सगळं पसरून घेतलंय खाली. एकसारखं सगळीकडे पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर अशा वळीने आंबे ठेवायचे. सावकाश एक 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 करून ठेवायचा, जेणेकरून तो आपटणार नाही. तेव्हा सगळे अशा वळीने लावून घ्यायचे. असे लावून झाले की त्याच्यावरती परत असं ते काड पसरायचं. हे तांदळाचं काड असतं, ते असं पसरून घ्यायचं त्याच्या वरून पण. असं सगळीकडनं पसरलं. मला आंब्याची आडी कशी लावायची हे माझ्या आजीनं शिकवलं होतं. आता मी माझ्या मुलाला शिकवते. हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडनं पॅक करून घ्यायचं ते काडाने. पूर्ण आंबे झाकले गेले पाहिजेत. ही नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवण्याची पद्धत आहे. नाहीतर आजकाल मार्केटमध्ये कार्पेट वगैरे बरीच औषधं आहेत, ते टाकून आंबा पिकवतात. असं पूर्ण झाकून घ्यायचं आता त्याला. आणि हे 7 दिवस ओपन नाही करायचं. 7 दिवसांनी हा आंबा पिकतोय आता. असंच पॅक 7 दिवस ठेवायचं. 7 दिवसांनी पूर्ण नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकून तयार होते. धन्यवाद मैत्रिणींनो. अशीच नवीन माहिती बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.